नमस्कार मंडळी, क्रिस्पी व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य एका सामान्य पण तितक्याच चिंताजनक समस्येचा अनुभव घेत असाल, जे पाय एकेकाळी तुम्हाला सर्वत्र घेऊन जात, वर्षानुवर्षे प्रत्येक प्रवासामध्ये तुमची साथ देत, ते आता जड, अशक्त आणि थरथर कापायला लागतात. कधीकधी अंथरुणातून उठणंही कठीण होऊन बसतं. काही पावले चालल्याने थकवा येतो, पायऱ्या चढताना वेदना होतात आणि कधीकधी तोल सांभाळण्यासाठी मध्येच थांबावं लागतं. पण सर्वात मोठी समस्या केवळ वेदना नसून भीती आहे. पडण्याची भीती, हाडं मोडण्याची भीती आणि एके दिवशी अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागण्याची भीती. आणि मग आपण स्वतःला पटवून देतो की कदाचित हे केवळ वाढत्या वयाचे परिणाम आहेत. पण थांबा आणि थोडासा विचार करा. हे खरंच केवळ वाढत्या वयामुळे आहे का, की यामागे असं काही दुसरं कारण आहे जे आपल्याला अजून समजलेलं नाही? मी 50 ते 80 वयोगटातील अशा अनेक लोकांना पाहिलं आहे, ज्यांना वाटत होतं की त्यांच्या सांधेदुखीवरती आणि पायांच्या अशक्तपणावर कधीही इलाज होऊच शकत नाही. पण एकदा का त्यांना मूळ कारण समजलं आणि त्यांनी काही सोपे बदल केले की त्यांची चाल हळूहळू सुधारली, त्यांची अस्वस्थता कमी झाली आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन कामामध्ये पुन्हा आत्मविश्वास वाटू लागला. खरा फरक तुमच्या वयाने पडत नाही, तर तुमच्या शरीराचं पोषण कसं होतं याने पडतो. तुमच्या शरीराचा एका यंत्रासारखा विचार करा. या यंत्राला व्यवस्थित काम करण्यासाठी आवश्यक इंधनाची गरज असते. हाडांना कॅल्शियम, स्नायूंना मॅग्नेशियम, शरीराच्या दुरुस्तीसाठी प्रथिने, पोषक तत्वांच्या शोषणासाठी व्हिटॅमिन डी आणि दाह कमी करण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड. आपण तरुण असताना आपलं शरीर ही पोषक तत्वे सहजपणे शोषून घेतं. तथापि जसजसं आपलं वय वाढतं तसतशी आपली पचनसंस्था कमकुवत होते आणि आपली शोषण क्षमता कमी होते. हे एक असं सत्य आहे जे अनेक लोकांना समजत नाही. समस्या ही नाही की तुम्ही कमी खात आहात, तर समस्या ही आहे की तुमचं शरीर तुम्ही खात असलेल्या पोषक तत्वांचा योग्य प्रकारे उपयोग करू शकत नाही. अलीकडील अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की वृद्ध व्यक्तींमध्ये पोषक तत्वांचं शोषण कमी होतं, कारण त्यांची पचनसंस्था पूर्वीसारखी मजबूत राहिलेली नसते. याचा अर्थ असा की तुम्ही पुरेसं अन्न खात आहात, परंतु त्याचे फायदे तुमच्या हाडांपर्यंत, सांध्यांपर्यंत आणि स्नायूंपर्यंत पोहोचत नाही. मग यावर उपाय काय? याचं उत्तर तुम्ही कल्पना कराल त्यापेक्षा खूप सोपं आहे. एक नैसर्गिक पद्धत म्हणजे भिजवणे. जेव्हा तुम्ही कोणत्याही बिया, सुकामेवा किंवा सुके पदार्थ रात्रभर पाण्यामध्ये भिजवता, तेव्हा एक अनोखी प्रक्रिया सुरू होते. त्यांचे कठीण बाह्य आवरण मऊ होतं. त्यामध्ये असलेले फायटो ॲसिड्स जे शोषणामध्ये अडथळा आणतात कमी होतात आणि त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी सहजपणे वापरण्यायोग्य स्वरूपामध्ये रूपांतरित होतात. ही पद्धत विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी फायदेशीर आहे, कारण ती कमकुवत पचनसंस्थेलाही पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते. या व्हिडिओच्या पुढे मी 5 सोपे उपाय सांगणार आहे, जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये लगेच वापरायला सुरुवात करू शकता. म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की थांबा, कारण शेवटचा उपाय असा आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, परंतु योग्यरित्या अंमलात आणल्यास तो खूप मोठा फरक घडवू शकतो. हा उपाय म्हणजे काळे तीळ आणि मनुका. एकदा आपल्याला हे समजलं की समस्या आपण खात असलेल्या अन्नाच्या प्रमाणात नाही, तर त्याच्या शोषणात आहे, तेव्हा आपण शरीराच्या सर्वात महत्त्वाच्या पायापासून सुरुवात केली पाहिजे, आपली हाडे. पहिला उपाय जो मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते तो म्हणजे काळे तीळ आणि मनुका यांचा एक अतिशय सोपं पण प्रभावी मिश्रण. काळे तीळ आकाराने लहान असले तरीसुद्धा ते पोषक तत्वांनी अत्यंत समृद्ध असतात. त्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं, कधीकधी तर दुधापेक्षाही जास्त. त्यामध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि इतर आवश्यक खनिजे देखील असतात, जी दीर्घकाळ हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. पण केवळ कॅल्शियमचं सेवन करणं पुरेसं नाही. तुमच्या शरीराने ते योग्यरित्या शोषून घेणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. इथेच मनुका किंवा मग सुक्या काळ्या द्राक्षांची भूमिका महत्त्वाची ठरते. मनुकांमध्ये अनेक घटक असतात जे शरीरातील कॅल्शियमचं शोषण सुधारतात. ते स्नायूंना आधार देतात आणि ताठरपणा कमी करण्यासही मदत करतात. जेव्हा तुम्ही काळे तीळ आणि मनुका एकत्र खाता, तेव्हा ते केवळ पोषणच देत नाहीत, तर शरीराला त्याचा योग्य वापर करण्यासही मदत करतात.
याची पद्धत खूप सोपी आहे. झोपण्यापूर्वी सुमारे 2 चमचे काळे तीळ आणि 8 ते 10 मनुका एका भांड्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये भिजवा. ते रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी ते पाणी प्या. त्यानंतर तीळ आणि मनुका चावून खा. ही छोटी सवय हळूहळू तुमचं शरीर आतून मजबूत करू शकते. तुमच्या हाडांची कल्पना एका भिंतीसारखी आहे जी कालांतराने पोकळ होते. हा उपाय त्या भिंतीत हळूहळू सिमेंट भरून तिला पुन्हा मजबूत करण्यासारखा आहे. तथापि जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवत असाल तर मनुक्यांचं प्रमाण दिवसातून 3 ते 4 वेळा मर्यादित ठेवा किंवा तुमच्या स्थितीनुसार त्यात बदल करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितता आणि तुमच्या शरीराचे संकेत समजून घेणं. दुसरा उपाय मेथी आणि अक्रोड. एकदा तुम्ही तुमच्या शरीराचा हाडांचा पाया मजबूत करण्यास सुरुवात केली की पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे सांध्यांच्या सूजेकडे लक्ष देणं. ही सूज चालताना, उभे राहताना, बसताना किंवा पायऱ्या चढताना येऊ शकते. त्यामुळे व्यायाम करताना वेदना, ताठरपणा, अस्वस्थता जाणवते. या समस्येवर मेथीचे दाणे आणि अक्रोड हे एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक मिश्रण आहे. मेथी हे भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये सर्रास वापरलं जाणारं एक बी आहे, परंतु त्याच्या गुणधर्मांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. त्यात असे नैसर्गिक घटक असतात जे दाह कमी करण्यास मदत करतात. जेव्हा सांध्यांना सूज येते तेव्हा तुम्हाला किंचित उष्णता, सूज आणि अंतर्गत वेदना जाणवू शकते. मेथी ही प्रक्रिया शांत करण्यास मदत करते आणि हळूहळू अस्वस्थता कमी करते. अक्रोडासोबत घेतल्यास त्याचा प्रभाव आणखी वाढतो. अक्रोड हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत आहे जे शरीरातील ऊतींच्या दुरुस्तीस मदत करतात आणि सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड सांध्यांच्या सभोवतालच्या भागाचं पोषण करतात, ज्यामुळे शरीराला दैनंदिन कामे करणं सोपं जातं. याची पद्धत खूप सोपी आहे. झोपण्यापूर्वी 1 ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 सोललेले अक्रोड भिजवा. ते रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी हे पाणी प्या. त्यानंतर मेथी आणि अक्रोड चांगले चावून खा. हा एक छोटासा बदल आहे, पण जर तुम्ही ते नियमितपणे केलं तर तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल. अनेक लोकांनी सांगितलं आहे की 10 ते 15 दिवसांच्या आत सांधेदुखी आणि ताठरपणा कमी होऊ लागतो आणि हालचाल करणं सोपं होऊन जातं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया नाही. तुम्हाला फक्त नियमितता आणि संयम हवा आहे आणि शरीर स्वतःहून बरं होऊ लागेल. उपाय नंबर 3 आहे आलं, हळद आणि काळी मिरी. एकदा तुम्ही सूज कमी केली आणि अंतर्गत सुधारणा केली की पुढची पायरी म्हणजे तुमच्या सांध्यांची लवचिकता आणि लवचिकपणा परत मिळवणं. याचा अर्थ असा की तुम्हाला उठताना, बसताना किंवा चालताना ताठरपणा किंवा कडकपणा जाणवणार नाही. यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक उपाय म्हणजे आलं, हळद आणि काळी मिरी यांचं मिश्रण. हळदीमधील कर्क्युमिन हे एक नैसर्गिक संयुग आहे जे सूज कमी करण्यास आणि संवेदनशील सांध्यांना आराम देण्यास मदत करतं. पण कर्क्युमिनची एक समस्या अशी आहे की शरीर ते स्वतःहून आराम देण्यास मदत करतं, ते स्वतःहून सहजपणे शोषून घेऊ शकत नाही. इथेच काळी मिरी महत्त्वाची भूमिका बजावतात. काळी मिरीमध्ये पायपेरिन नावाचं एक संयुग आहे जे कर्क्युमिनचं शोषण अनेक पटीने वाढवतं. जेव्हा हळद आणि काळी मिरी एकत्र घेतली जाते तेव्हा त्यांचा परिणाम अधिक प्रभावी ठरतात. आल्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे ते रक्ताभिसरण सुधारतं. जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा अधिक पोषक तत्वे सांधे आणि स्नायूंपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे ताठरपणा कमी होतो आणि शरीर अधिक लवचिक वाटतं. याची कृती सोपी आहे, पण 1 कप पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडी हळद पावडर, थोडं किसलेलं आलं आणि थोडी काळी मिरी घालायची आहे. ते काही मिनिटे हलकं उकळून घ्यायचं आहे. कोमट झाल्यावर सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसा प्या. या सवयीमुळे दिवसाची सुरुवात अधिक आरामदायक होऊ शकते. तुमच्या सांध्यांचा विचार अशा दरवाजाच्या कडी किंवा बिजागरीसारखा आहे ज्याला बऱ्याच काळापासून तेल लावलेलं नाही. ते करकरू लागतं आणि सहजपणे उघडतं किंवा बंद होत नाही. आलं, हळद आणि काळी मिरी यांचं मिश्रण त्या सांध्यांना हळुवारपणे तेल लावल्यासारखं आहे, ज्यामुळे कालांतराने प्रत्येक हालचाल सहज आणि लवचिक होते. उपाय क्रमांक 4 सूर्यफुलाच्या बिया आणि सुकी अंजीर. एकदा तुमच्या सांध्यांना आराम वाटू लागला की पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे स्नायूंच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करणं. कारण केवळ हाडे आणि सांधेच नव्हे तर स्नायू देखील तुम्हाला संतुलित ठेवणारा आधार देतात, जे तुम्हाला स्थिरपणे चालण्यास मदत करतात आणि पडण्याचा धोका कमी करतात. कालांतराने जर स्नायूंना योग्य पोषण मिळालं नाही तर ते हळूहळू कमकुवत आणि पातळ होत जातात.
या स्थितीला सार्कोपेनिया म्हटलं जातं, म्हणजेच वयानुसार स्नायूंचं वस्तुमान कमी होणं. या परिस्थितीत शरीराला आधार देण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया आणि सुक्या अंजीर यांचं मिश्रण खूप उपयुक्त ठरतं. सूर्यफुलाच्या बियांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वनस्पती प्रथिने असतात, जी स्नायूंची देखभाल आणि दुरुस्ती करण्यास मदत करतात. शिवाय त्यातील मॅग्नेशियम स्नायूंचं कार्य टिकून ठेवण्यास, थकवा आणि ताठरपणा कमी करण्यास मदत करते. सुके अंजीर शरीराला कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे खनिजे पुरवतात, जी स्नायू आणि हाडे या दोन्हीसाठी महत्त्वाचे कामं करतात. अंजीर पचनसंस्थेलाही मदत करतात, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होते. पद्धत सोपी आहे. झोपण्यापूर्वी सुमारे 2 चमचे सूर्यफुलाच्या बिया आणि 2 सुके अंजीर एका भांड्यात भिजवायचे आहे. ते रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या. त्यानंतर बिया आणि अंजीर चांगले चावून खा. जसजसं तुमच्या स्नायूंना योग्य पोषण मिळू लागेल, तसतसं तुम्हाला हळूहळू बदल जाणवू लागतील. तुमची चाल अधिक स्थिर होईल, तुम्हाला कमी थकवा जाणवेल आणि दैनंदिन कामांमधील तुमचा आत्मविश्वास वाढेल. यावर उपाय काय आहे? 5 बडीशेपच्या बिया आणि मखाना. तुम्ही तुमच्या हाडांची, सांध्यांची आणि स्नायूंची काळजी घ्यायला सुरुवात केली तरी अनेक वृद्ध व्यक्तींना एक समस्या सतावते: रात्री येणारे पेटके. कधीकधी तुम्ही गाढ झोपेत असता आणि अचानक तुमच्या पायामध्ये तीव्र ओढ जाणवते, ज्यामुळे तुम्हाला जाग येते. ही समस्या केवळ तुमच्या झोपेत व्यत्यय आणत नाही, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा देखील जाणवतो. बडीशेप, सीफलच्या बिया आणि मखाना यांचं मिश्रण हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय असू शकतो. बडीशेपमध्ये असे गुणधर्म आहेत जे स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. ते अचानक येणारे पेटके कमी करण्यास मदत करतात. शिवाय त्यातील मॅग्नेशियम मज्जासंस्थेला संतुलित करतं, ज्यामुळे रात्रीच्या पेटक्यांची शक्यता कमी होते. मखाणे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे, जे हाडे आणि स्नायू या दोन्हीसाठी आवश्यक आहेत. जेव्हा शरीराला या पोषक तत्वांचा पुरेसा पुरवठा होतो, तेव्हा स्नायू अधिक संतुलितपणे कार्य करतात, ज्यामुळे अचानक पेटके येण्याचा धोका कमी होतो. त्यांचा वापर करण्याची पद्धत खूप सोपी आहे. झोपण्यापूर्वी 1 चमचा बडीशेप आणि सुमारे 10 ते 12 कमळाच्या बिया पाण्यात भिजवा. ते रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या आणि त्यानंतर बडीशेप आणि कमळाच्या बिया चांगल्या चावून खा. जर तुम्हाला वारंवार रात्री पेटके येत असतील, तर ही सवय काही दिवस करून पहा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमची झोप सुधारेल, शरीराला आराम मिळेल आणि पेटके कमी होतील. या 5 उपायांव्यतिरिक्त आणखी 3 लहान सवयी आहेत, ज्या दररोज पाळल्यास अधिक चांगले परिणाम होऊ शकतात. पहिली सवय म्हणजे दररोज सकाळी सुमारे 15 मिनिटे मंद सूर्यप्रकाशामध्ये बसणं किंवा चालणं. यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत होते, ज्यामुळे कॅल्शियमचं शोषण सुधारतं. दुसरी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने पायांना हलकासा मसाज करणे. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू उबदार होतात आणि दिवसाचा थकवासुद्धा कमी होतो. आणि तिसरी सवय म्हणजे दिवसाची सुरुवात लिंबाचे काही थेंब टाकलेल्या 1 ग्लास कोमट पाण्याने करणं. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि दिवसभर पोषक तत्वांचं शोषण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. आतापर्यंतच्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते: समस्या ही वयाची नाही. तुम्ही 60, 70 किंवा मग 80 वर्षाचे आहात, याचा अर्थ असा नाही की तुमचं शरीर नक्कीच कमकुवत आहे. खरं कारण हे आहे की तुमचं शरीर आवश्यक पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेत नाही. आणि हे 5 उपाय त्या बंद दाराला उघडण्यास मदत करणाऱ्या 5 चाव्यांसारखे आहेत. हाडे असो, मी अशा अनेक लोकांना पाहिलं आहे ज्यांना सुरुवातीला वाटलं होतं की वेदना आणि अशक्तपणा हा त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे, पण जेव्हा त्यांनी 3 ते 4 आठवडे सातत्याने छोटे बदल अंगीकारले, तेव्हा त्यांना त्यांच्या शरीरामध्ये एक दृश्यमान बदल दिसून आला. मी नेहमी एक गोष्ट सांगत असते: कोणताही उपाय एका दिवसात किंवा 1-2 दिवसात चमत्कार करत नाही. शरीराला हळूहळू सुधारण्यासाठी वेळ लागतो, पण जेव्हा तुम्ही त्याला योग्य पोषण देता, तेव्हा ते स्वतःला संतुलित करू लागतं. माझा विश्वास आहे की योग्य पोषण मिळाल्यास आपल्या शरीरामध्ये स्वतःला बरं करण्याची क्षमता असते. कल्पना करा की जर तुम्ही निर्भयपणे चालू शकलात, सहजपणे बसू शकतात आणि प्रत्येक पावलावर आत्मविश्वास बाळगू शकतात, तर तुमचं आयुष्य किती बदलू शकतं. हा बदल कोणत्याही मोठ्या पावलाने नाही, तर आजपासून सुरू होणाऱ्या छोट्या छोट्या सवयींमुळे होऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.